तुमचा आपल्याला कोणतं बघायचं आहे, मॉड्यूल 22 .txt आणि याच्या आतमध्ये मॉड्यूल 22. ओके. तर फॉर्म कंट्रोल काय असतं, जसं आपण CSS मध्ये HTML मध्ये मी सांगितलेलं की फॉर्म कंट्रोल काय असतं की एखादा युजरकडून आपण इनपुट घेतो आणि त्या इनपुटला काहीतरी आपण व्हॅलिडेशन लावतो, त्याला फॉर्म कंट्रोल म्हणते ते. आणि त्याचा मेन कोर क्लास काय असतो तुमचा, कोर क्लास फॉर्म कंट्रोलचा की क्लास इज इक्वल टू डबल इक्वल टू फॉर्म कंट्रोल, आणि त्याचा मेन क्लास असतो. आणि त्याचे टाईप्स वगैरे असतात की तुमचं टेक्स्ट असेल, ईमेल असेल, पासवर्ड असेल, नेक्स्ट असतो तुमचा नंबर, डेट वगैरे, आपण हे सगळं घेतलेलं आहे. टेक्स्ट एरिया आणि अजून काय असतं, सिलेक्ट आणि बटन्सला काय बोलते ती, फॉर्म 01.html इनपुट चेकबॉक्स, तुमचा चेकबॉक्स वगैरे असतात अशा टाईपमध्ये. आणि तुमचा रेडिओ बटन्स अशा टाईपमध्ये काहीतरी इनपुट फील्ड्स असतात. ओके. तर ते आपण व्हॅलिडेशन करणार आहे. आपल्याला त्या 2 लिंक लागतील सेशन 12 मधल्या बूटस्ट्रॅप. इथं किंवा या फोल्डरमध्येच करू, सेशन 13 मध्ये पेस्ट. ओके. इथं तुमची लिंक CSS आणि याच्यामध्ये ./bootstrap.css. आता बेसिक आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. H3 टॅग घेऊ आणि H3 टॅगला आपण टाकू बेसिक टेक्स्ट अँड ईमेल इनपुट्स, आणि याला एक क्लास देणार आहे आपण, क्लास टेक्स्ट सेंटर. ओके. तर H3 टॅगमध्ये आपलं झालेलं आहे. आता त्याच्या खालीमध्ये पहिला तर आपल्याला फॉर्म लागेल, ॲक्शन आता त्याची नाही होय आपल्याला काय. जर ज्यावेळेस तुम्ही सबमिट वगैरे करता ना, त्यावेळेस त्याला ॲक्शनमध्ये इथे तुमची लिंक येते, कोणत्या लिंकवरती सर्व्हरवरती तुम्ही टाकणार आहे त्यासाठी त्याची ॲक्शन असते. याला आता एक क्लास देऊ, कंटेनर म्हणून, CLASS कंटेनर फ्लुइड, आणि मार्जिन टॉप 4 देऊ. ओके. आता यामध्ये आपल्याला एक डिव लागेल आणि या डिवला आपण क्लास देऊ, क्लास लिस्टला देऊ. बघा त्याच्या आधी मी टेक्स्ट तरी टाकू, लेबल, आणि लेबलला पहिलं आपण लेबल कोणतं घेऊ की फुल नेम वगैरे. आता हा लेबल तुमचा क्लासमध्ये फॉर्म/लेबल. ओके. तुमचा फॉर्म लेबल आला, कंटेनर फ्लुइड. या डिवला पण आपल्याला क्लास देऊ, मार्जिन बॉटम 3. ओके. क्लास बरोबर आहे कंटेनर फ्लुइड. नेक्स्ट आपण टाकू इनपुट बटन. इनपुटला काय टाकू, त्याचा टाईप टेक्स्टच ठेवू. त्याचा क्लास कोणता असणार आहे तुमचा, फॉर्म/कंट्रोल, आणि त्याचा प्लेस होल्डर काय टाकू, एंटर युअर नेम. ओके. आला तुमचा एंटर युअर नेम.
जर मी हे क्लास टाकला नाही तुमचा फॉर्म कंट्रोल, तर तो बेसिक तुमचा कसा येणार टेक्स्ट बॉक्स तो असा येणार आहे. त्यासाठी आपल्याला फॉर्म कंट्रोल टाकायचा. फॉर्म कंट्रोलला काय होतं की त्याच्यावरती जसं क्लिक करेल ना तर ब्ल्यू लाईन आली आणि त्यानं फुल विड्थ घेतली. ओके. लेबल हा फॉर्म नको आहे आपल्याला. बरोबर आहे. नेक्स्ट आपल्याला अजून एक डिव पाहिजे, त्याला पण सेम टाकू डॉट मार्जिन बॉटम /3 आणि याच्यामध्ये आपल्याला परत एक लेबल लागेल आणि त्या लेबलला क्लास फॉर्म/लेबल. आय थिंक मला असं वाटतं इथं आपण स्क्रिप्टची पण जी फाईल आहे ना SCRI स्क्रिप्ट सोर्स JS इनपुट घेतलं फॉर्म लेबल आणि या लेबलला नाव काय द्यायचं तर ईमेल म्हणून द्यायचं. याच्या आतमध्ये इनपुट आपल्याला कोणता पाहिजे ईमेल आणि ईमेलला क्लास येणार तुमचा फॉर्म/कंट्रोल. तुमचा प्लेस होल्डर एंटर ईमेल. ओके. एंटर ईमेल. तर त्यांना सजेशन वगैरे पण दिलीत आणि याच्या आतमध्ये आपण अजून एक घेऊ डिव डॉट मार्जिन बॉटम /3 आणि या डिवमध्ये बटन टाकू सेव्ह म्हणून क्लास BTN/प्रायमरी आणि फॉर्म/कंट्रोल. ओके. आला का तुमचा. इथं टाकू आपण ओमकार, इथं टाकू काहीतरी OMK. सेव्ह केल्यानंतर बघा प्लीज इन्क्लूड @ ज्यावेळेस ईमेल करेल त्यावेळेस सेव्ह होऊन तो ॲटोमॅटिकली रिफ्रेश होतो. असा त्याचा व्हॅलिडेशन आहे. एवढं काय अवघड नाही फॉर्मचं, तुम्ही पण डिझाईन करू शकता. बूटस्ट्रॅप फॉर्म जसं मी सांगितलं तुम्हाला की फॉर्म वगैरे असतात. अजून इथं पण हे घेऊ शकता की वी विल नेवर शेअर युअर ईमेल एरिया ईमेल हेल्प. ओके. जर ही मी प्रॉपर्टी वापरली ना ईमेल हेल्प तर कुठे गेला ईमेल तुमचा इथं ईमेल हेल्प आणि या इनपुट बॉक्सच्या खाली बरोबर आहे ना मी हा डिव वापरणार आहे. का तर ईमेल हेल्प हे कुठं डिफाईन केलं आहे तुमचं इथं डिफाईन केले एरिया डिस्क्राइब्ड बाय. ओके. आता इथं बघा आलं का तुमचं वी विल नेवर शेअर ईमेल विथ एनीवन एल्स. ओमकार सेव्ह. असे भरपूर व्हॅलिडेशन आहेत, तुम्ही ट्राय करा. इथपर्यंत तर मला काय पाहिजे हे बटन असंच राहणार आहे, फक्त हा जो डिव आहे या डिवमध्ये मार्जिन बॉटम 3 ठेवू आपण. फॉर्म लेबल इथं ईमेल आहे ना त्याच्या जागी आपण ॲड्रेस आणि इनपुट बॉक्स आहे ना कंट्रोल/शिफ्ट इथं तुमचा टेक्स्ट एरिया येणार आहे. टेक्स्ट एरिया का तर ॲड्रेसचा जो रो असते ना ते तुमच्या इनपुट बॉक्सपेक्षा थोडी मोठी असते टेक्स्ट एरियाची. आता टेक्स्ट एरियाला हे बाय डिफॉल्ट ID आणि नेम आलेलं आहे, ते नको आहे मला. त्याला काय पाहिजे आपल्याला क्लास फॉर्म/कंट्रोल आणि आपल्याला काय पाहिजे रोज किती रो मध्ये पाहिजे तर 1 2 3 मध्ये घेऊ. कसं दिसतंय ते आला तुमचा एरिया
आता या रो काय असतात, जसं मी सांगितलेलं, जर 5 रो दिल्या ना तर ते 5 रोची जागा घेणार आहे. वाढला का त्याचा? जर मी इथं एकच दिलं तर तो नॉर्मल जसा आपला इनपुट बॉक्स आहे ना तसा तो वर्किंग होणार आहे. आणि हे नको आहे, प्रत्येक ह्याला चांगला दिसत नाही. ओके, तर याला 3च टाकू. टेक्स्ट एरिया सेम मला आहे असा एक डिव पाहिजे आणि त्याच्या आतमध्ये लेबल तर पाहिजेच, पण कोर्स आहे त्या कोर्समध्ये सिलेक्ट टॅग वापरायचा आहे. सिलेक्ट, आणि सिलेक्टमध्ये कोणता क्लास वापरायचा आपला? फॉर्म कंट्रोल. फॉर्म कंट्रोल, आणि या सिलेक्टच्या आतमध्ये OPTION ऑप्शन इंटू 4 पाहिजेत मला. आणि ते ऑप्शन कोणते कोणते पाहिजेत? पहिला ऑप्शन असणार आहे तुमचा सिलेक्ट कोर्स. नेक्स्ट असणार आहे तुमचा अँग्युलर. इथं असणार आहे तुमचा रिॲक्ट. आणि इथं असणार आहे तुमचा नेक्स्ट JS. आणि अजून एक टाकू इथं VUE Vue.js. ओके, सिलेक्ट कोर्स आला का तुमचा? सिलेक्ट कोर्स. अजून काय घेऊ शकतो आपण फॉर्ममध्ये? मोबाईल नंबर पण घेऊ शकतो. मोबाईल नंबर बटन आहे नाही तर मोबाईल नंबरला कसं घेऊया? ड्यू, या ड्यूमध्ये एक स्पॅन घेऊ आणि स्पॅनमध्ये आपला अधिक 91 वगैरे असतं ना तसं होईल. आणि इनपुट बॉक्स. आणि इनपुट बॉक्सला वरती एक लेबल पण टाकू. इथं लेबलला काय असणार आहे तुमचं? क्लास फॉर्म स्लॅश लेबल. एंटर मोबाईल नंबर, स्पॅममध्ये +91 आणि टाईप याला टेक्स्ट नको आपल्याला. इथं असणार आहे तुमचा नंबर, म्हणजे फक्त नंबरच प्रेस होतील त्याच्यावरती. क्लास त्याचा इनपुटमध्ये फॉर्म कंट्रोल, किंवा अजून काय करू शकतो बघूया कसं दिसतंय ते. इनपुट बॉक्सला खाली ओव्हरराईड झालं. ओके, स्पॅमला काय करू? क्लास इनपुट स्लॅश ग्रुप स्लॅश टेक्स्ट. इनपुट ग्रुप टेक्स्ट. इनपुट फॉर्म कंट्रोल, सॉरी तरी म्हटलं असं का झालं? ओके, आणि हा जो तुमचा इनपुट टेक्स्ट एरिया आहे ना त्याला पण काय टाकू? मार्जिन फ्रॉम बॉटम /1. ओके, अजून मला पण काय टाकू शकतो? इनपुट ग्रुप. ओके, इनपुट ग्रुपला आता ते वर्किंग झालं. पण लेबलला पण आपला लेबलला काय पाहिजे मला? राईटला मार्जिन एंड /1 किंवा /2 टाकू. ओके, एंटर मोबाईल नंबर, त्याच्यात पुढं बरोबर 91 वगैरे असं आले.
आणि याला असं काहीतरी ड्रॉपडाऊन आलाय, असं बेसिक काहीतरी व्हॅलिडेशन. पण हा मला खाली घ्यायचा आहे. तर ते वर्किंग नाही होणार, त्याला बुस्टरअप अजून चाळायला लागेल. एवढं बेसिक जमलं तरी बास आहे तुमचं फॉर्म व्हॅलिडेशन वगैरे. तर कसं लावायचं असतं ईमेलचं, ईमेलचं व्हॅलिडेशन. हा डिव काढून टाकतो आणि हे पण काढून टाकतो मी. रिक्वायर्ड, ओके, रिक्वायर्ड प्रॉपर्टी वापरली. रिक्वायर्डच्या खाली मला काहीतरी पॉपअप टाकायचं आहे. तर मध्ये काय टाकायचं तुम्हाला, एक प्लीज एंटर VALID ईमेल, आणि याला एक क्लास द्यायला लागतो. त्या क्लासचं नाव काय असतं की इनव्हॅलिड फीडबॅक, इनव्हॅलिड स्लॅश BACK, बरोबर आय थिंक असावं, आय होप सो. आता जर सबमिट केलं खाली मेसेज यायला पाहिजे. INVALID इनव्हॅलिड फीडबॅक्स इथं कुठं आहे का, फॉर्म चेक लेबल. हे डिसेबलचं वगैरे काहीतरी आहे. आणि नेक्स्ट हे इनव्हॅलिड फीडबॅक. असं मला पाहिजे होतं, पण त्याला अप्लाय कसं केलं आहे त्यांनी, तर एका डिवमध्ये व्हॅलिड टूलटिप 01 का नीड व्हॅलिडेशन फॉर्म कुठे गेला, नीड्स व्हॅलिडेशन, आणि त्याच्या आतमध्ये एखादा इनपुट बॉक्सला त्याने ईमेलचं कुठे लास्ट नेम एंटर @ हा वाला ड्यू तुमचा इनव्हॅलिडवाला आहे ना, हा वाला ड्यू इनव्हॅलिड टूलटिप. आता हे ॲप्लाय कसं केलं आहे त्यांनी, नेम प्रिपेंड रिक्वायर्ड, बघूया हे वापरून बघूया. फॉर्म कंट्रोलच आहे त्याचा क्लास. आणि एक सेकंड, आपला महत्त्वाचं मॉडेल कोणतं होतं की मॉडेल नंबर 24. तुमचं मॉडेल नंबर आहे ना, हे पण तुम्ही अकॉर्डिंग वगैरे आहे ना, ते तुम्ही सर्च मारून वापरायचं, बघायचं कसं. ट्राय अँड रन करायचं, त्याशिवाय काही कळणार नाही. आता ओव्हररायडिंग CSS, तुमचं बूटस्ट्रॅप आहे ना, ओव्हरराईड कसं करायचं. जसं की तुमचं CSSचं आहे ना, सगळं क्लास लिहून ठेवलेत, पण मला वाटलं की माझं स्वतःचं पण काहीतरी क्लास लिहायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण ओव्हरराईड कसं होतं ते बघायचं. ओव्हरराईड .html, इथं काय घेऊ, सपोज एक बटन घेऊ, ओके, आणि ह्या बटनला सेव्ह करू. आता याचा नेम काय आहे की क्लास btn/primary,
ओके. आता इथं मी देणार आहे तुमची लिंक CSSची आणि याला ./min.css. ओके. तर आणि या बटनला डॉट कंटेनर. ओके. तर हे असं तुमचं बटन दिसतंय. याला अजून काय करू, मार्जिन टॉप 3. आता हे जर खाली आलं, पण मला काय पाहिजे, ज्यावेळेस मी हे प्रायमरी वापरणार आहे, बटन प्रायमरी ज्यावेळेस मी प्रॉपर्टी वापरणार ना, त्यावेळेस माझं स्वतःचं काहीतरी CSS असलं पाहिजे, पण रिस्पॉन्सिव्ह पण झालं पाहिजे. तर मला फक्त त्याची कलर प्रॉपर्टी बदलायची आहे. तर मी काय करणार, इथे कस्टम CSS लिहिणार, कस्टम CSS .css. ओके. आता कस्टम CSS मध्ये काय लिहायचं की सपोज तुमचा रूट एलिमेंट, रूट कसा असतो तुमचा, डबल कोट आर, हां, रूट एलिमेंट. आणि या रूटमध्ये आता हे रूट काय आहे तुमचं, रूट स्लॅश रूट इज डिफाइनड होल ॲप्लिकेशन, होल वेब ॲप्लिकेशन. ज्यावेळेस तुम्हाला कस्टम CSS लिहिताना तर तुम्हाला भरपूर वेळा आहे ना रूट असं लिहिलेलं दिसेल. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस कंपनीत काम करायला जाणार आहे ना, त्यावेळेस तुम्ही एकच डेव्हलपर नसणार आहे, भरपूर डेव्हलपर असणार आहेत, किंवा एखाद्यानं डेव्हलप केलेलं ॲप्लिकेशन तुम्हाला मॉडिफाय वगैरे करायला येणार आहे. तर त्यावेळेस आहे ना तुम्ही रूटमध्ये आहे ना, कंपनीची पॉलिसी असते की मला हा जो बटनाचा कलर आहे तो पिवळाच पाहिजे, मला लालच पाहिजे, काहीतरी कुठेतरी लिहून ठेवलं असणार ना. पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बटन्स वापरणार आहे, पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही काहीतरी CSS वापरणार आहे, किंवा तुम्ही काहीतरी एखादं टेक्स्ट फॉर्मॅट वापरणार आहे, तर त्या रूटमध्ये ठेवलं जातं. रूटमध्ये काय काय ठेवलं जातं, हे कस्टम CSS. रूट इज डिफाइनड फॉर इज स्टोर्ड कस्टम CSS व्हेरिएबल्स. तर आता हे डिफाईन कसं करायचं, हे रूटमध्ये काय लिहायचं तुम्हाला, किंवा कसं लिहू शकता तुम्ही, // बूटस्ट्रॅप, BS म्हणजे बूटस्ट्रॅप, आणि त्याचं प्रायमरी, आणि या प्रायमरीचा कलर #F6 F7 F6. ओके. आणि ही रूट फाईल मी खाली इन्क्लूड करणार आहे, इथं लिंक CSS ला, कस्टम CSS म्हणजे ते ओव्हरराईड होईल. आपल्याला अजून एक लागेल ना, इथं झाला तुमचा बूटस्ट्रॅप प्रायमरी, म्हणजे प्रायमरीचा कलर STYLE कलर ॲक्वा, असं काहीतरी करू. RGB आणि /.btm /primary. ओके. आता या प्रायमरीमध्ये वापरायचं कसं, तर
बॅकग्राऊंड कलर, आणि या बॅकग्राऊंड कलरमध्ये आहे ना व्हेरिएबलचं नाव आणि बूटस्ट्रॅप प्रायमरी असा त्याचा यूज आहे. होप सो बरोबर आहे. आणि सपोज इथं यांनी काय केलं, व्हेरिएबल आहे इथं // फोर्क असं काहीतरी नाव टाकलं, आणि कलर त्याचा आपण कसं काय हॅश, त्याचा याचं जे RGB असतं ना, व्हाईट, Ctrl+C का या स्टाईलमुळे झालं नाही, बरोबर आहे. आणि मला काय पाहिजे की फोर्क ज्यावेळेस टाकल तर फोर्कमध्ये असा कलर देणार काहीतरी. ओके, हे व्हेरिएबल डिक्लेरेशन, हे काय झाले तुमचे व्हेरिएबल झाले. आणि मला ज्या ज्या क्लासला वापरायचं आहे, सपोज मी इथं अजून एक बटन घेतलं या डिवमध्येच, आणि BUTTON या बटनमध्ये क्लिक मी टाकलं, आणि या क्लिकमध्ये क्लास लिहिला. तर BTN आहे हे कळलं पाहिजे, ते तुमचं बूटस्ट्रॅपचं BTN वापरलं. आणि इथं आहे ना फोर्क असा काहीतरी क्लास वापरला मी. ओके, आणि या फोर्क क्लासला मी आता इथं वापरणार आहे. डॉट फोर्कमध्ये मला कलर द्यायचा आहे, तर मी इथं काय वापरणार, बॅकग्राऊंड कलर आणि व्हेरिएबलचं तुमच्या नाव व्हॅर -हायफन फोर्क. डबल नको आहे रे आपल्याला. इथं तुमचा R बरोबर तर आहे. सॉरी, इथं मग काय करू आपण, OM/फोर्क का PS द्यायलाच लागतं बूटस्ट्रॅप. इथं पण इथं BTN. बरोबर तर आहे कस्टम CSS. इथं सक्सेस केलं. ओके, तर असा विषय आहे का, बरोबर होतं फोर्क, बूटस्ट्रॅप फोर्क, आणि इथं हा चिन्ह होता, तरी मला वाटलेलंच. ओके, तर आता हे ओव्हरराईड होतं आहे. ओव्हरराईड का होतं आहे की .BTNला आपण दिलं ना, तर आपल्याला फोर्कला पाहिजे. ओके, तर झाला तुमचा फोर्कला क्लास. इथं बूटस्ट्रॅपच्या जागी मी OM टाकलं, OM. ओके, हॉवर केल्यानंतर काहीतरी कलर बदलतोय. आज तुम्ही कस्टम लिहू शकता की कंपनीत काय असते की तुम्ही हा जर कलर वापरला, की हा काहीतरी क्लास वापरला ना, तर मला हा कलर पाहिजे. नेक्स्ट काय करायचं आहे की ज्या तुम्ही क्लासला वापरणार आहे तिथं फक्त कशाला वापरणार, इथं बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी आहे. इथं मला वाटलं की त्याची जी कलर प्रॉपर्टी आहे
त्या कलर प्रॉपर्टीला व्हॅर किंवा प्रायमरी टाकू, हायफन हायफन प्रायमरी. आता याची जी कलर प्रॉपर्टी ती आली का ग्रे, इथं जर झूम केलं ना तर आहे का याचा जो ग्रे कलर आहे त्याची कलर प्रॉपर्टी ग्रे आली. आता हे बाकीचं जे ओव्हरराईड झाले कलर की हॉवर केल्यानंतर हा पांढरा दिसतोय, हे काहीतरी हॉवर केल्या ब्ल्यू दिसतंय, आता हे काय झालं की ओव्हरराईड याची प्रॉपर्टी झाली की तुम्ही कष्ट पण CSS वापरलं आणि तुमचं बूटस्ट्रॅपचं पण वापरलं. त्याचा सिंटॅक्स तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की सिंटॅक्स रूट एलिमेंट म्हणजे तुमच्या होल CSSला इथं तुमचा रूट एलिमेंट इथं येणार आहे तुमचा व्हेरिएबल नेम, आणि इथं हायफन हायफन द्यायचं आहे त्याशिवाय त्याला कळत नाही. व्हेरिएबल नेम कोलन आणि त्याला प्रॉपर्टी इथं कोलन. हा त्याचा सिंटॅक्स आहे. आणि त्याचा यूज कसा करायचा आहे की क्लास नेम तुम्हाला इथं त्याच्या बॉडीमध्ये वापरायचं आहे. कसं इथं कस्टम CSS मध्ये इथं सपोज बॅकग्राऊंड कलर आहे तर तुम्हाला हे व्हॅर आहे ना, व्हॅर तर मस्ट आहे प्रॉपर्टी नेम आणि कोलन इथं व्हेरिएबल नेम. ओके, एवढं सिंपल आहे. कंट्रोल X व्हॅर म्हणजे व्हेरिएबल. हे तुम्हाला मस्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला हायफन हायफन लिहायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हॅर लिहायचं आहे. त्याशिवाय तुम्हाला कळतच नाही की हे ग्लोबली डिफाईन केले. ग्लोबली म्हणजे भविष्यात मला वाटलं की आता अजून एक सांगतो, यातच आता मी वापरणार आहे. माझे एक डिव आहे. ओके, या डिवला काहीतरी लोरेम इप्समचं आहे आणि या डिवला मला काय पाहिजे, एक क्लास लिहिला आणि या क्लासमध्ये किंवा त्याचा काय आपण वापरू कलर. ओके, स्टाईल टॅगमध्ये बॅकग्राऊंड कलर आपण कोणता वापरू शकतो, इथं आहे तो फोर्क. // आता हे सगळं सिंटॅक्स कॉपी करावं लागेल. इथं सेव्ह केलं तर आला का त्याचा बॅकग्राऊंड कलर. असं एवढं सोपं आहे की उद्या तुम्हाला काय करायचं, फक्त एकदा डिफाईन करायचं आहे. ही जी एक्सटर्नल CSS केलं ना मी, ते पण मी काढतो इथं आणि इथं किंवा इथं ही जी CSS आहे ना एक्सटर्नल, एवढं कन्फ्युजन करण्यापेक्षा तुमचं CSS तर मी सांगितलेलं ते आठवा की ओव्हरराईड होतं तुमचं. आता CSS वर्किंग कसं होतं की पहिल्यांदा येतं तुम्हाला लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. लाईन बाय लाईनमध्ये पण त्यात पण प्रकार पडते ते की तुमचं इंटरनल CSS, एक्सटर्नल CSS. सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाला असते तुमच्या इनलाईन CSSला. त्याच्यानंतर प्रायोरिटी कशी येते तुमची इंटरनल CSS. आता इंटरनल आणि ही एक्सटर्नल लिंक आहे ना त्यामध्ये पण फरक आहे. जर ही लिंक आहे ना मी जर इथं खाली इन्क्लूड केली तर ओव्हरराईड कुठली होणार, बूटस्ट्रॅपची ओव्हरराईड होणार या प्रॉपर्टीवरती. असं त्याचं आहे. आता हे BS प्रायमरी काय केलंय की त्यांचा जो बूटस्ट्रॅपचा जो क्लास लिहिलाय ना तर त्यांनी ह्या बूटस्ट्रॅप प्रायमरीमध्ये त्यांनी क्लास लिहून ठेवलाय. ओके, आता बूटस्ट्रॅप प्रायमरीमध्ये आहे ना ज्यावेळेस आपण हे प्रायमरी कलर वापरणार त्यावेळेस त्याला हा कलर भेटतो. ओव्हररायडेशन आपण केलं किंवा इथं आपण इन्स्पेक्ट जरी केलं, इथं त्याची स्टाईल प्रॉपर्टी
बुस्ट्रॅपचा कलर. ओके, आला का तुमचा हा बॅकग्राऊंड कलर आहे ना बघा, ज्यावर खाट आल्या ना तो काय म्हणतो की ओव्हरराईड झालं नाही का. त्याचा जो बटनाचा कलर होता स्लॅश स्लॅश बुस्ट्रॅप बटन स्लॅश बॉर्डर कलर आहे का, त्यांचं जेवढं पण त्यांनी क्लास लिहून ठेवलेत ना, त्यांचं क्लास लिहिण्याची पद्धत काय की स्लॅश स्लॅश पी एस. स्लॅश स्लॅश म्हणजे काय, बूट स्ट्रॅप्स. त्याला बटन, जर बटनवर आपण टाकलं की त्याला काहीतरी लिहून ठेवलं असेल, असं तुम्ही कलर लिहिलंय ना तसं तुम्ही त्याच्या हाईट विड्थ पण लिहू शकता. इथपर्यंत का. ओके, असं काहीतरी त्याचं लिहिलंय. आता इथं काय करायचं आपल्याला, स्टाईल टॅग STYL स्टाईल टॅगमध्ये आपल्याला डिफाईन करायचं आहे. तर डिफाईन कुठं करायचं, रूटमध्ये ROOT. आता रूटमध्ये काय लिहिलं आहे बघा इथं, रिप्रेझेंट अँड इलेमेंट दॅट इज द रूट ऑफ द डॉक्युमेंट. जसा तुमचा रूट एलिमेंट असतो डॉक्युमेंटचा HTML, हा HTML काय डिफाईन करतो, तुमचं HTMLचं पेज आहे, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तुमच्या ब्राउझरला काय करतं, HTML कळतं. तसा हा रूट एलिमेंट आहे ना तुमच्या स्टाईल शीटचा रूट एलिमेंट असतो, की त्याला स्टाईल कुठनं चालू होती, त्या रूटपासून चालू होती. आता इथं मी काय लिहिणार, हायफन हायफन फोर्क स्लॅश फॉन्ट स्मॉल कोलन, स्मॉल पिक्सेलला 12 पिक्सेल देऊ आपण PX. आता हे काय झालं, 12 पिक्सेल ही जी साईज आहे ना ती आम्ही शब्दात ठेवली. हायफन हायफन फोर्क स्लॅश फॉन्ट मीडियम कोलन, मीडियम साईजला काय टाकू, 12×2 36 किंवा 40 पिक्सेल टाकू. आणि सेम इथं फोर्क फॉन्ट मीडियम आहे ना इथं लार्ज करू आणि इथं 80 पिक्सेल करू. ओके, आता मी काय केलं, ही फॉन्ट डिक्लेरेशन्स आणि हे कमेंट करून ठेवलं. कमेंट करून ठेवा, उपयोगी पडतं. आता मला काय पाहिजे, स्पेसिंग. ओके, आता स्पेसिंगमध्ये मी काय वापरणार, हायफन हायफन फोर्क, का तर फोर्कचं आहे कळलं पाहिजे. आणि इथं किती टाकू, स्पेस स्मॉल कोलन 10 पिक्सेल. ओके, मीडियम आणि लार्ज, मीडियम लार्ज, इथं 20 पिक्सेल आणि इथं 30 पिक्सेल. आता हे काय झालं, स्पेसिंगचं झालं. आता अजून काय करू शकतो आपण, याला कलर्स. कलर्समध्ये हायफन हायफन फोर्क स्लॅश प्रायमरी. आता प्रायमरीला कोणता कलर देऊ, ब्ल्यू देऊ. ओके, त्याची व्हॅल्यू ब्ल्यू असणार आहे. बरं झालं, आता हे सजेशन तर यायला लागले मला, हा काहीतरी RGB असणार आहे. आता प्रायमरीच्या जागी डेंजर टाकू आणि इथं सक्सेस टाकू. तर डेंजरला रेडमध्ये, रेड खाली ना, रेड. सक्सेसला तुमचा ग्रीन येतो, असं काय, सॉरी इथं रेड आणि इथं तुमचा ग्रीन येईल. ओके, आता आपण काय काय केलं, रूट एलिमेंट वापरला. आता हे वापरले का आपण, अजून नाही वापरलं. फक्त आपण काय केलं, डिक्लेरेशन केले. डिक्लेरेशन कस्टम CSS. आता अप्लाइंग CSS. आता मला काय पाहिजे, पॅराग्राफ. ओके, पॅराग्राफला मला अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय कसं करणार मी, पहिला त्याचा कलर, जी कलर प्रॉपर्टी म्हणजे, किंवा बॅकग्राऊंड कलर घेऊ, बॅकग्राऊंड कलर प्रॉपर्टी कोलन. इथं मला काय पाहिजे,
प्रायमरी कलर पाहिजे फोर्कचा, फोर्क प्रायमरी. ओके, सेव्ह केलं. आता ते ऑटोमॅटिक सजेशन व्हेअर आणि कंसामध्ये कोणता व्हेरिएबल, हा मला व्हेरिएबल पाहिजे. तर हा व्हेरिएबलला काय आपण डिक्लेअर केलंय, कलर डिक्लेअर केलाय. ॲप्लाय होणार, आला का त्याचा बॅकग्राऊंड कलर. नेक्स्ट मला काय पाहिजे की त्याचं फॉन्ट साईज जी आहे ती मला किती पाहिजे, मीडियम पाहिजे. ओके, तर फोर्क मीडियम, फॉन्ट मीडियम म्हणून सेव्ह केलं. आलं का त्याची फॉन्ट साईज. आता मला काय पाहिजे, फोर्कचं झालं, ह्या पॅराग्राफचं झालं. H1 टॅगमध्ये त्याचा जो स्पेस आहे ना, स्पेस किंवा त्याची बॅकग्राऊंड कलर आधी बदलू. बॅकग्राऊंड कलर सक्सेस घेऊ, SUCC फोर्क सक्सेस. आणि त्याचा बॅकग्राऊंड कलर आपण सक्सेस, हिरव्यावरती रेड जरा चांगलं दिसेल. तर त्याचा जो कलर आहे तो फोर्कमधला रेड कुठे आहे, डेंजर स्लॅश डेंजर. ओके, तर आला का तुमचा डेंजर. आता मला याची साईज पण बदलायची आहे. तर याचं मी काय करणार, फॉन्ट साईज, फॉन्ट साईजमध्ये हायफन हायफन फोर्क स्लॅश स्मॉल, बघूया कशी दिसते, फॉन्ट स्मॉल. सेव्ह, स्मॉल झाला का तो. H1 टॅग देऊन पण त्याला काय झालं, फॉन्ट स्मॉल झाला.